सणासुदीचं रोज गोडधोड खाऊन घरात सगळीच म्हणायला लागलीत की आता झणझणीत असं चिकन आणि चरचरीत असं तांबडा रस्सा व्हायला लागतोय. त्यासाठी 750 ग्राम चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट लावून 10 मिनिटं मुरायला ठेवलं. तर फोडणीसाठी पातेल्यामध्ये तेल घातले, यामध्ये चिकन घालून 2-3 मिनिटं चांगलं परतून घेतलं. आता यावरती ताट ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी ओतायचं आणि चिकन पहिल्यांदा मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं ताटावरचं पाणी ओतत चिकन चांगले शिजवून घ्या. तर मसाल्यासाठी इथं मी 2 चमचे पांढरे तीळ पहिल्यांदा कोरडेच भाजून घेतले. त्यानंतर थोड्याशा तेलावरती 1-2 कांदे चांगले भाजत आले की यामध्ये 1 टोमॅटो घातलाय. त्यानंतर थोडं सुकं खोबरं घालून ते सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं. आता हे सगळं भाजून झालं एका ताटामध्ये काढायचं. यामध्येच आलं, लसूण, कोथिंबीर घालायची आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं. मसाला मात्र एकदम बारीक पेस्ट बनवून घ्या. इथं मी चिकन सुद्धा व्यवस्थित शिजवून घेतलंय. आता कढईमध्ये तेल घातले, यामध्ये तयार करून घेतलेला मसाला घातला. त्यानंतर घरगुती आमची 3-4 चमचे चटणी घातली आणि थोडासा मी चिकन मसाला यावेळी घातलाय आणि चवीनुसार मीठ घातलं आणि मसाला चांगला शिजवून घेतला. तर तांबडा रस्सा बनवण्यासाठी वेगळी फोडणी मारत बसायचं नाही. यातलाच 2 पळी मसाला घालायचा, चटणी, कोथिंबीर, मीठ घालायचं असेल तर मीठ सुद्धा घाला. 1-2 उकळी काढा आणि मगच यातलं चिकन बाहेर काढायचं. त्यामुळे काय होतंय, तांबड्या रश्श्याला सुद्धा चव मस्त येते. आता यातले चिकन बाहेर काढायचं आणि मसाल्यामध्ये टाकून परतून घ्यायचं. असं आमच्या पद्धतीनं तांबडा रस्सा बनवून बघा, चवीला जबरदस्त होतोय. मसाल्यासोबत चिकन व्यवस्थित परतून घेतले, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मस्त झणझणीत असं चिकन सुक्कं तयार झालंय. चला, अजून रेसिपीसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.